पीएचडी बाबत केलेल्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे। पीएचडीचे शिक्षण महत्त्वपूर्ण आहे। पीएचडी बाबतच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, त्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो असं अजित पवारांनी म्हटलंय। 1329 मुलांनी अर्ज केले फेलोशिपसाठी। ते आशेवर होते की फेलोशिप त्या ठिकाणी मिळणार आहे। काय पीएचडी करून काय दिवा काय लावला करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोखणाऱ्या अजित पवारांचा अरे या अजित पवारांचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय, सरसकट फेलोशिप आधी मराठा तरुणांचा अपमान, मग दिलगिरी। अजित पवार हाय 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 हाय। खूप मोठा गाजावाजा करण्यात आला, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। दिवे लावण्याच्या वक्तव्यावरून घुमजाव। अजित पवार हाय 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 हाय। अजित पवार हाय 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 हाय। वक्तव्याचा विपर्यास केल्याचा अजितदादांचा दावा। पीएचडी वाल्याच्या बद्दल मी जी काही भूमिका तिथं मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे। सारथी संस्थेकडे फेलोशिपसाठी अर्ज केलेल्या मराठा विद्यार्थ्यांसंदर्भात अजित पवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। पीएचडी करून काय दिवे लावतील असा जाहीर सवाल त्यांनी विधान परिषदेत उपस्थित केला। आता मात्र अजित पवार यांनी आपण पीएचडीच्या विद्यार्थ्यांबाबत असं म्हटलंच नाही असं वक्तव्य केलंय। केलेल्या त्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं अजित पवार यांचं म्हणणं आहे। पीएचडी वाल्याच्या बद्दल मी जी काही भूमिका तिथं मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे। काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे, मी ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे। त्याच्यातनं आमच्यासारख्यांनी बोलत असताना मी त्यामध्ये फार कुठं दिवा लावणार आहेत असा काहीतरी माझ्या तोंडातनं शब्द गेला, तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। अजित पवार यांनी यापूर्वी सुद्धा वादग्रस्त वक्तव्य केली होती। आता ही पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनुदानाचा निर्णय घेण्याऐवजी त्यांच्या पीएचडीच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। आता अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी विद्यार्थ्यांच्या दुखावलेल्या भावनांचं काय, हा सवाल मात्र कायम आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।